ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय. सर्व संतन की जय. करा आपलं सुरू. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा
डोकं जर दुखत असेल, तोंड दुखत असेल तर राहू द्या. हॅलो हॅलो, हारानं मान वाकली. बरं. अजून आहेत का? अजूनही आहेत? या. माणसं येतात, बाहेर आणत नाही. काय कठीण काम आहे. अरे बदले इथं लावायचं नाही. इथं लाव, इथं 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 इथं. हॅलो, तिकडे आवाज येते काय? इकडे कोपऱ्यात इकडे. हो, अन्न दे, बस झाले. बस बस बस, लवकर आटपा, लवकर आटपा, लवकर आटपा. हां, आज गुरुपौर्णिमा. आता या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर इथं बसलेले सर्व नामधारक आहेत. ज्यांनी नाम घेतलं तो पावन झाला, त्या जीवाचा उद्धार झाला, नाही म्हणायची सोय नाही. बरोबर आहे. तुम्ही इथं बसलेले सर्व भाग्यवान आहात. तुमच्या इतके भाग्यवान मलकापुरात कोणीच नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या खेड्यामध्ये नाम घेतलेला जो पुरुष वर्ग आहे किंवा महिला वर्ग आहे, हे सर्व भाग्यवान आहे.
तर तुम्ही नाम घेतलं, तुम्ही केवढे मोठे उपकार केले आमच्यावर, अब ब ब ब ब ब ब नाही काय. आम्ही मरावं आणि आमच्या कातळ्याची जोडी तुमच्या पायात घालावे, एवढे अनंत उपकार तुमचे आहे नाही काय. कोणावर? आमच्यावर. कारण तुम्ही नाम घेतलं, भगवंताची भेट झाली, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला आणि म्हणून तुम्ही भाग्यवान ठरले. तर या ठिकाणी बसलेले सर्वच जीव, जीव नाही हे शिव आहे, शिव नव्हे, तुम्ही स्वतः ब्रह्मरूपच आहात, तुम्ही स्वतः भगवंतच आहात. पण इथं येऊन बसले, इथं बसले तुम्ही. तर माझं कर्तव्य आहे की तुमचं सर्वांचं स्वागत माझ्या हस्ते व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या डोक्यावर फुलं पडतीलच असं नाही. इथं जरी फुल पडलं तरी ते सर्वांच्या डोक्यावर पडलं असं समजायचं. तर आज मी तुम्हाला नाम घेतल्याबद्दल, प्रबोध झाल्याबद्दल, भगवंताचं नामचिंतन करता म्हणून सर्वांना आशीर्वाद देतो की शेवटपर्यंत हा क्रम असाच सुरू राहावा आणि भगवंताच्या नामस्मरणात आपला देह सोडावा. म्हणून आज सर्वांना हे आशीर्वाद रूपानं मी तुमचं फुलांना सर्वांचं स्वागत करतो. तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेचं दुसरं नाव आहे व्यासपौर्णिमा. व्यासपौर्णिमेचं पुन्हा एक नाव आहे लाही पौर्णिमा. बरोबर आहे. पंढरपूर आषाढी एकादशीला पंढरपूरला जातो आणि तिकडून आम्ही गुरुपौर्णिमेला काय घेऊन येतो? लाही. लाही तर आणतो, पण लाही कशामुळे आणतो? लाही म्हणजे याचा अर्थ काय हे कोणालाच कळत नाही. म्हटलेलं आहे बीज भाजवणी केली लाही तया जन्म मरण नाही. अरे बीज आपल्या ठिकाणी जी उगवण्याची वृत्ती आहे, जन्म मरण घेण्याची आपली जी वृत्ती आहे, ही वृत्तीच नाहीशी करणं म्हणजेच काय? त्याला म्हटलेलं आहे बीज भाजवणी केली लाही. आता मला सांगा, मक्याचा दाणा आहे, मक्याचा दाणा तुम्ही जर जमिनीत पेरला तर उगवेल का नाही? लक्ष द्या, सर्वजण लक्ष द्या. मक्याचा दाणा जमिनीत पेरल्यानंतर उगवेल का नाही? उगवेल. उगवल्यानंतर त्याला काय येईल? कणूस येईल. किती दाणे येतील? अरे बाबा 100-150 दाणे. एका मक्याच्या दाण्याला 100-150 दाणे. तेवढं त्याचं कर्म झालं. पुन्हा ते दाणे जमिनीत पेरले, पुन्हा उगवले, किती मोठे कणस येतील? अबबबबबबब. म्हणजे प्रत्येक जीवाचं कर्म हे जन्मोजन्मी वाढत जाते, कमी होत नाही. आणि तोच मक्याचा एकच दाणा आपल्याला 100 पोते मक्याची आवश्यकता नाही. तो एकच मक्याचा दाणा जर तुम्ही तव्यावर ठेवला, खालून जाळ लावला, त्याची लाही केली तर ती पेरली, उगवेल काय? म्हणजे तो मक्याचा दाणा त्याची लाही झाल्यामुळे उगवणार नाही. म्हणजे पुन्हा जन्माला यायचं त्याला कामच नाही. म्हणून म्हटलेलं आहे बीज भाजवणी केली लाही तया मरण नाही, जन्म मरण नाही. तर या ठिकाणी आज फक्त 2 श्लोक घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर गुरुपूजन होईल. गुरुपूजनाला मलकापुरातला एकही माणूस गडबड करणार नाही, लक्षात घ्या. बाकीच्यांनी गडबड केली तर चालली. मलकापुरात लोकल जास्त घाई आहे आणि काही नाही, खाल्लं की घरी जाऊन झोपता असं नाही बरं. अरे ही एक सेवा आहे, ही गुरु दरबारामधली एक प्रकारची सेवा आहे. ही सेवा झाली पाहिजे आणि तो महत्त्वाचा दिवस आजचा आहे. म्हणून सर्वांनी शांततेनं एका लाईननं गुरुपूजन तुम्हाला करायचं आहे. प्रथम पुरुष मंडळी कशा करता? तुम्हाला वाढण्याकरता. पहिले पुरुष मंडळी झाली की मग स्त्रिया. बरोबर आहे, आमच्या भगिनी. तर आज या ठिकाणी मी 2-3 श्लोकाचं वर्णन या ठिकाणी करतो. पहा, अमृतानुभव ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्ञानेश्वर माऊलींनी पहिले ज्ञानेश्वरी लिहिली नाही काय, निवृत्तीनाथा पुढे ठेवली,
निवृत्तीनाथांना दाखवलं, बरोबर आहे. निवृत्तीनाथ थोडेसे हसले, किंचित हसले. म्हणजे निवृत्तीनाथाचं समाधान झालं नाही. प्रश्न पडला माऊलींना, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींना, की जेवढा आनंद व्हायला पाहिजे तेवढा आनंद झाला नाही. मग ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की हा ग्रंथ लिहिला, काय हरकत नाही, तू ज्ञानेश्वरी लिहिली काही हरकत नाही, पण हिच्यामध्ये तुझा अनुभवच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला अनुभव हा कोणाचा आहे? अर्जुनाचा आहे. तुझा अनुभव नाही. तुझा अनुभव काय ते सांग. मग आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी ब्राह्मणीला जाऊन, कुठं माहीत आहे, नगर जिल्ह्यात, जिथं ज्ञानेश्वरी लिहिली, नेवाशाला, आणि अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला ब्राह्मणीला. तिथं लिहिल्यानंतर 10 प्रकरणं लिहिल्यानंतर निवृत्तीनाथापुढे ठेवलं, ग्रंथ मी लिहिला, पहा कसा आहे. निवृत्तीनाथांना खूप आनंद झाला, कारण अमृतानुभव हा अमृताचा अनुभव घेणारा आहे. त्याला अमृतानुभव म्हणतात. तो आत्मानुभव आहे. तर त्या संबंधीचं विवेचन आपण या ठिकाणी करणार आहोत. मी म्हणत नाही, लक्षात घ्या, बोलणारा मी नाही. माझ्या मुखाद्वारे माझे सद्गुरू श्रीपाद बाबाच बोलतात. अरे मी तर येडा माणूस आहे, मला काय येते, आणि वाचल्याशिवाय मला येत नाही, आहे का नाही. मी तुम्हाला वाचून दाखवतो, ज्ञानेश्वरी भागवत वाचून दाखवतो, आणि हिच्यात जसं असेल ते सत्य, बाकी तुमच्या तोंडानं बोलणारं सत्य नाही. कोणी काही बोलेल, तुम्ही ऐकायचं नाही. शास्त्र समोर ठेव. कोणालाही हा विषय परमार्थाचा समजून सांगायचा असेल तर समोर पहिले काय ठेवायचं? शास्त्र ठेवायचं. शास्त्राची एखादी ओवी घ्यावी, आणि त्या ओवीच्याद्वारे संपूर्ण 1 तास बोलणं करायचं. जगाला समजेल असं, साधकाला समजेल असं. नुसतं विद्वत्तान पांडित्य दाखवण्याकरता नाही. शास्त्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही नाम द्याल त्यावेळेस नामाचं वर्णन अवस्थेच्या द्वारेच व्हायला पाहिजे. म्हणजे जे नाम द्या त्या नामानं अवस्थाच व्हायला पाहिजे, बरोबर आहे. कारण नाम दिल्यानंतर अवस्था होते की नाही. अवस्था म्हणजे अष्टसात्विक भाव. कारण अष्टसात्विक भावावर तुम्ही जेवढा जोर द्याल तेवढे लोक तयार होतील, तेवढे साधक तयार होतील, तेवढे जीव तयार होतील नाम घ्यायला. तुम्ही त्याच्यावर जर चालले, वर चालले, तर तुमचं प्रवचन कोणीही ऐकणार नाही. प्रवचन नाही, कीर्तनही कोणी ऐकणार नाही. कारण तिच्यामध्ये अष्टसात्विक भावाचं वर्णन करायचं, आणि संतांनी असं केलेलं आहे. संतांना, प्रत्येक संत या अनुभवातून गेलेला आहे अशी खात्री करून द्यायची आहे तुम्हाला, समाजाला, अज्ञानी माणसाला, सामान्य जीवाला, साध्या भोळ्या लोकांना. आणि आम्ही हेच केलं. श्रीपाद बाबाच्या कृपेनं आम्ही हेच केलं, आणि म्हणून एवढे तयार झाले, बरोबर आहे. आता खरं सांगा, तुम्ही तयार झाले, प्रेमानं तयार झाले का शिव्या देऊन तयार झाले? बोलत जा, बोला बोला बोला, अरे बोला ना. प्रेमानं तयार झाले. परमार्थात लुचू पुचू चालत नाही. तिथं कडक धडकच पाहिजे. बाप दाखवून इथं श्राद्ध कर, हा बाप, आणि चला, नाही काय कर सरात. कडक धडक भाषा आहे, कडक धडक शब्द पाहिजे. त्यावेळेस लोकांच्या ते गळी उतरते. हा बुवा एवढा बोलते, पण खरं काय आहे, हे त्या बापाने लिहून ठेवली ज्ञानेश्वरी, पाहिजेच काय अनुभव आहे, असं बाकीच्यांना सांगता आलं पाहिजे. काय टाप आहे कोणाची? तुमच्या विरुद्ध जाईल विरुद्ध? जाणारच नाही. तर बोलणं जास्त झालं. आता पहिल्या श्लोकाला आपण सुरुवात करू. पहा, साधकाने शब्द वापरलेला, साधक. जीव वापरला काय? संत वापरला काय? काहीच साधक म्हणजे तुम्ही कोण आहात? आणि हा विषय कोणाकरता? हां, साधकाने श्री गुरुला ज्ञेयरूपी रूपाने मिठी दिली असता श्री गुरु त्या ज्ञात्या साधकाला पोटातच घालतात. म्हणजे साधकाला गुरुनं नामाच्याद्वारे जर अनुभव आणून दिला तर त्या अनुभवाच्याद्वारे त्या साधकाला आपल्या पोटात घालतात. अरे पोटात घालता? तुम्हाला सर्वांना आम्ही कुठं घातलं? पोटात घातलं. आणि आम्ही कोणाच्या पोटात?
श्रीपाद बाबाच्या पोटात आहे का नाही? हां, बरं. म्हणजे श्री गुरुला ज्ञानाचा विषय या रूपाने पाहिले असता ज्ञाताचे ज्ञातृत्व जाऊन श्री गुरुप्रमाणे निरुपाधिक ब्रह्म होतो. कारण जसा सद्गुरूला अनुभव येतो असाच अनुभव तुम्हाला सद्गुरू आणून देतात. म्हणून श्री गुरुने अनेक साधकांच्या साधकपणाचा ग्रास केलेला असतो. गुरुनं काय केलं? जे की साधक आहे या साधकाचा ग्रास केलेला असतो. ग्रास केलेला असतं म्हणजे त्यांना खाऊन टाकलेलं असते, बरोबर आहे. तरीसुद्धा साधक जसेच्या तुम्हाला खाल्लं मी, तुम्ही आहे की नाही? हां, बरोबर आहे. मग अशी ज्ञानदृष्टी साधकपणाचा ग्रास केलेला असून देखील त्यांची ज्ञानदृष्टी पुष्टी होत नाही. झालेला हा सत्संग. त्यांची जी ज्ञानदृष्टी आहे, पाहण्याचा दृष्टिकोन आहे, हा उष्टा होत नाही. समजा मी जेवण केलं आणि शिल्लक राहिलं आणि तुम्ही जर खाल्लं तर त्याला उष्ट खाणं म्हणतात, बरोबर आहे. पण सद्गुरूचं तसं नाही. सद्गुरू आपल्या ज्ञानदृष्टीनं त्याला अनुभव आणून देतात, तरीसुद्धा त्यांची दृष्टी उष्टी होत नाही. त्यांची जी पारमार्थिक दृष्टी आहे ही उष्टी होत नाही. म्हणजे वेद्य म्हणजे वेद श्रीगुरू आणि वेदकू म्हणजे शिष्य, की झाले गुरु आणि शिष्य. मग शिष्याने श्री गुरुला मिठी दिली. शिष्यानं म्हणजे साधकानं गुरुला मिठी दिली की श्री गुरु त्याला खाऊनच टाकतात. म्हणजे इथे बसलेले सर्व साधकांना काय केलेलं आहे? गुरुनं काय केलं? खाऊन टाकलं. म्हणजे कुठं ठेवलं? आपल्या पोटामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे शिष्याच्या ठिकाणी शिष्यपणच राहत नाही. गुरुनं एकदा साधकाला खाल्लं, गुरुनं एकदा शिष्याला खाल्लं की त्याला जो अनुभव आला त्या अनुभवाच्याद्वारे शिष्य त्याच्या ठिकाणी असलेलं शिष्यत्व आहे हे शिष्यत्व राहत नाही. कारण तो आता शिष्यपणा शिल्लक राहत नाही, शिष्यपणा राहतच नाही. कारण आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळत आहे. सद्गुरू हे समोरच्या मनुष्याला तात्काळ गुरुसारखंच करतात. तिच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद राहत नाही. नाही तर मग गुरुला यावा, गुरुला अनुभव आणि शिष्याला सांगा, गुरुला अनुभव आणि शिष्याला अनुभव जर आला नाही तर काही फायदा आहे का? त्याचा फायदा आहे त्याचा. आणि मग म्हणून म्हटलेलं आहे की बाबा महत्त्व कोणाला? गुरुला. की आता पहा तुम्हाला सांगतो मी, गुरु गोविंद दोनो खडे, गुरु गोविंद दोनो खडे. इकडे भगवंत उभा आहे आपल्यासमोर, इकडे गुरु उभे आहेत, दोन्ही उभे आहेत, दोन्ही उभे आहेत. मग तुम्ही सर्वप्रथम नमस्कार कोणाला कराल? लक्षात घ्या. अरे भगवंताची भेट होते का हो कोणाला? भगवंताची भेट होते काय? मग महत्त्वाचं कोण आहे इथं? कोण आहे? कोण आहे? भगवंत. हां, बरोबर आहे. गुरु गोविंद दोन ओखडे नाही काय? काकू लागू पाव. इकडे भगवंत आहे नाही काय, इकडे गुरु आहे. मग आता शिष्यानं पाया कोणाच्या लागावं? कोणाच्या पाया लागायला पाहिजे? गुरुच्या पाया लागायचं. याचं कारण असं, त्याच गुरुनं मला भगवंताची भेट करून दिली म्हणून देवापेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत, गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा
गुरु गोविंद गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरे पूजा गुरु गोविंद गुरु मेरे पूजा गुरु गोविंद गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत. आणि म्हणून अशा सद्गुरूचा महिमा गायला पाहिजे. आणि तोच महिमा आम्ही सद्गुरूचा गातो. म्हणजे कोणाचा गातो? श्रीपाद बाबांचा. आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा. श्रीपाद बाबा की जय. प्रेमदास बाबा नाही म्हटलं तरी चालते, खड्ड्यात गेलं तरी चालते, पण नाव कोणाचं पुढे? हां, अरे संत सर्वच असतात नाही काय. संताची लाईनला गेलाय ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज नाही काय, जेवढे काही आहे हे सर्व संत आहे. हे सर्व कोण आहे? संत आहे. संत पुष्कळ मिळतील, बरोबर आहे, पण गुरु मात्र गुरु एकच. संत पुष्कळ आहेत पण गुरु मात्र एक आहे. गुरु अनेक नाही, गुरु एकच आहे. मग लाखो गुरु है जगत में. जगात किती गुरु आहेत? अबाबाबाबाबा. कीर्तन करणारा गुरु, भागवत करणारा गुरु, एखादा ज्योतिषी सांगणारा गुरु, तंत्रमंत्र म्हणणारा गुरु नाही काय, नामाचे गुणगान गाणारा गुरु. अरे बाबा बाबा, लागो तितके गुरु आहे. हे संन्यासी लोक वगैरे जप तप व्रत करणारा गुरु. गुरु पुष्कळचे आहेत. लाखो गुरु जगत है जगत में, पर एक भी नहीं काम का. गुरु किती आहे? अरे लाखानं गुरु आहे, लागो तितके गुरु आहे, पण एकही कामाचा नाही. का कामाचा नाही? सब स्वार्थ के आसरे, सब स्वार्थ के आसरे डंका बजाये नाम का. फक्त नामाचा डंक वाजवतात. घ्या नाम, घ्या नाम. आता आपल्यामध्येच पाहणं, एखादं कीर्तन जर झालं, एखादं बुवानं जर कीर्तन केलं, मा काय छान कीर्तन झालं गो बाई. मग काय सांगितलं? सर्व नामाचंच सांगलं, सर्व आपलंच सांगितलं. अरे त्या बुवानं नामाचं सांगितलं, पण त्या बुवाजवळ नाम आहे का याचा आम्ही कधी विचारच करत नाही. छान कीर्तन केलं, मस्त कीर्तन झालं, काय किती नामाचं महत्त्व सांगितलं गो बाई, खूप सांगितलं. अरे पण त्याच्याजवळ नाम नाही ना, मग त्याचा किती सांगितलं तर त्याचा काही फायदा आहे काय? मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपले साधक असेच आहे. म्हणून सांगितलं आहे, लाखो गुरु जग है जगत में, पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थ के आसरे डंका बजाये नाम का. विश्वास का गुरु एक है. विश्वास का गुरु एक आहे. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तो गुरु एकच आहे, बरोबर आहे. बाकी नाही कुछ ध्यान दे. विश्वास का गुरु एक आहे, बाकी नाही. लक्ष द्या. जो खास की पहचान दे, जो खास की पहचान दे, अरे ऐसे गुरु पर जान दे. अशा गुरु करता मेलं तरी चालते, ज्यानं स्वतःची ओळख करून दाखवली. मी आत्मा आहे, हे स्वरूप माझं आहे, अशी ज्यानं स्वतःची ओळख करून दाखवली, अशा गुरु करता आपला जीव गेला तरी चालेल. संताचं वचन आहे. नाही तर जगामध्ये लागू तितकं सुरू आहे का नाही. कारण सद्गुरूनं शिष्याला खाल्लंच नाही. त्याच्यामुळे गुरु इकडे झाला, शिष्य इकडे झाला. मग म्हणजे शिष्याच्या ठिकाणी शिष्य पण राहत नाही. म्हणजे शिष्यसुद्धा सद्गुरूसारखेच होतात. असे एखादी उदाहरण दिलं. भट्टाची मुलगी, काय उदाहरण आहे बरं. भट्टाची मुलगी असते, पण तिचे लग्न झाल्यावर तिने आपल्या श्रीमंत पतीला मिठी मारली की त्या मुलीची गरिबीच शिल्लक राहत नाही. भटाची मुलगी गरीब असते, पण तिचा नवरा जर श्रीमंत असला आणि त्या श्रीमंत नवऱ्याला जर मिठी मारली, किती गरीब राहील काय? ती श्रीमंतच होते.
नाही काय. त्याचप्रमाणे श्री गुरूंना आलिंगन देण्यात त्यांनी शिष्यपणाच त्यांचा खाऊन टाकलेला होतो. ज्यावेळेस शिष्याला आलिंगन देतात, अवस्था होणं म्हणजे काय, अष्टसात्विक भाव निर्माण होणं, याचा अर्थ गुरु हा शिष्याला काय करतो, खाऊन टाकतो, आपल्या आतमध्ये सामावून घेतो. जो गुरु आपल्या शिष्याला आपल्या आतमध्ये सामावून घेतो त्या जीवाचा उद्धार होणार का न होणार, गॅरंटी 100%. 1% कमी नाही. 100 माहीत ना तुम्हाला. हे आज लोक जास्त दिसून राहिले आहे का नाही. वा वा छान. मला आज खूप आनंद झाला बरं, इतके पब्लिक पाहून. वो 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 बाबा बाबा बाबा. आणि असेच येत जा, बाकी नाही आले तरी चालेल, पण कमीत कमी 6 महिन्यातून असा एखादा चक्कर मारत जा. हां हां. पण तरीसुद्धा याच्यातले काही लोक गैरहजर आहे. काय म्हणतात, आय हॅव नो टाईम. आली असती पण मला टाईमच मिळाला नाही. सर्व कामं सोडायचे आणि कार्यक्रमाला यायचं. बरं, मग कारण श्री गुरूंनी शिष्याचा शिष्यपणा तोंडाने खाल्ला नाही. गुरुनं शिष्याचा शिष्यपणा हा तोंडानं खाल्ला नाही, तर केवळ आपल्या कृपादृष्टीने तो गिळला. म्हणजे त्या शिष्यावर सद्गुरूनं कृपा केली आणि कृपा केलीनंतर त्याचा शिष्यपणा सद्गुरूनं गिळून टाकला आणि त्या शिष्याला आपल्यासारखं केलं. त्याला सद्गुरू म्हणतात. बाकीचे सद्गुरू नाही. हॅट, मी म्हणणार नाही सद्गुरू. मग काय फुकट आहे का आपणासारखे करीत तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागे. हां, मग सद्गुरू वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. बरोबर आहे. मग कोणी म्हणेल, बरे ज्या दृष्टीने शिष्याचा शिष्यपणा खाल्ला ती दृष्टी तरी उष्टी झाली असेल. ही दृष्टी उष्टी झाली असेल. कारण हा पहिले समजा गुरुनं कृपा केली, कृपादृष्टीनं तुमच्याकडे पाहिलं, तर ती दृष्टी आहे, ही दृष्टी उष्टी झाली असेल. तर सद्गुरूची दृष्टी उष्टी झाली नाही, तर तो शिष्य पहिले शिष्य नव्हताच, तो गुरु रूपच होता. लक्षात घ्या, भाषा कळते काय. तुम्ही शिष्य नाही, तुम्ही गुरु रूपच आहेत. कारण गुरुनं आपली ज्ञानदृष्टीनं तुमच्याकडे पाहिलेलं आहे, नाही काय. मग गुरुला एकट्याला कर्मेना म्हणून कल्पित हा गुरु शिष्यपणाला निर्माण केला. गुरुला एकट्याला करमला नाही. गुरु एकटेच काय करणार आहे, काय मजा घेणार आहे, काय स्वतःचा आनंद उपभोगणार आहे, बोला. नाही काय. गुरुला करमत नव्हतं म्हणून एवढे तयार केले गुरुनं. पहा किती तयार झाले. आता करमेल का नाही गुरुला, आता करमेल की नाही. पहा ना, कोणी कसं हां. अनंत वेशे अनंत रूपे देखिले मिळताशी. पहा कोणाचं रूप कसं. आणि बाप रखमा देवीवरू खून बांधली ऐशी. अरे अनंत रूपानं तोच नटला, अनंत वेशानं तोच नटला. म्हणून गुरु शिष्याचा त्यांनी जो कल्पित संबंध निर्माण केला. कारण तो शिष्य नव्हता, तो मुळातच गुरु होता. आणि गुरु शिष्यपणा हा कल्पित आहे. कसा आहे, कल्पित आहे, खोटा आहे, मांडलेला आहे. आणि कल्पित वस्तू लक्षात घ्या नेहमी अधिष्ठान रूप असते. प्रत्येक कल्पित वस्तू, कल्पना केलेली वस्तू अधिष्ठान रूप असते, ईश्वर स्वरूप असते, परमात्मा स्वरूप असते. आणि म्हणून त्यांची दृष्टी उष्टी झाली नाही. म्हणून सद्गुरूची जी दृष्टी आहे ही दृष्टी जशीच्या तशीच. उदाहरण दिलं, एखादा मनुष्य स्वप्नामध्ये जेवला तर त्याचे तोंड उष्टे होते की नाही. एखादा मनुष्य स्वप्न पडलं आणि तिच्यात तो जेवला
त्याचं तोंड उष्ट झालं की नाही? अरे बोला ना, उष्ट झाली ना. तसंच हे आहे. त्याची दृष्टी उष्टी होत नाही, कारण अध्यस्थाचा अधिष्ठानाला यत्किंचितही संपर्क लागलेला नसतो. अधिष्ठानाला अध्यस्थाचा काही संबंध नाही, कारण अध्यस्था विरुद्ध आहे, अलग आहे, म्हणून त्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. म्हणून ज्या श्री गुरुच्या साह्याने जीव मायोपाधिक ईश्वरापेक्षाही वरच्या स्थितीला पोचतो, गुरुच्या साह्यानं मात्र बरं, गुरुच्या साह्यानं, संताच्या नाही. तुम्हाला सांगितलं संत किती आहे? अरे बोला ना, आहे ना. मग संताच्या साह्यानं म्हटलं काय नाही. गुरु किती आहे? गुरु किती आहे? हां, मग गुरुच्या साह्याने जीव माया विशिष्ट ईश्वरापेक्षाही वरच्या स्थितीला पोचतो. म्हणजे मायेपेक्षा वरचळ जो परमात्मा आहे तिथपर्यंत जीव जातो. कोणाच्या कृपेनं? सद्गुरूच्या कृपेनं. हां, आणि श्री गुरु उदास असतील, जर गुरु उदास असले, गुरु नाराज असले, गुरुला जर तुम्ही दुःख दिलं नाही काय, आहे का नाही, तर तुम्ही ब्रह्म असूनही वस्तुतः आपल्या केलेल्या पापकर्मामुळे तो तृणापेक्षाही खालच्या दर्जाला पोचतो. भाषा लक्षात आहे? भाषा समजलं? पुन्हा वाचून दाखवतो. वास्तविक पाहता जो जीव आहे, गुरुच्या साह्यानं जीव हा ब्रह्मस्वरूपाला पोचतो. पण यदा कदाचित गुरु जर नाराज असतील, एखाद्या साधकावर किंवा शिष्यावर म्हणा, जर गुरु नाराज असतील, तर जीव वस्तुतः हा ब्रह्म असूनसुद्धा तो आपल्या केलेल्या पापकर्मानं गवतापेक्षाही खालच्या स्थितीला पोचतो. म्हणून गुरुचा अपमान, गुरुचा द्वेष, गुरुचा मत्सर हा कधीच करू नये. आम्ही आमच्या सद्गुरूपुढे कधीच बोललो नाही, कधीच बोललो नाही, एक शब्दही नाही. श्रीपाद बाबा आले की आम्ही बसायचं, फक्त ऐकून घ्यायचं काम केलं. एक बाबा असं आहे, बाबा तसं आहे काय, हां 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 हां, काहीच नाही. आणि तीच कृपादृष्टी श्रीपाद बाबांनी आम्हाला दिली. आणि त्याच श्रीपाद बाबांच्या कृपादृष्टीमुळे आमची दृष्टी तुमच्यावर पडली. त्यांच्याच कृपेने त्यांनी दिलेली दृष्टी तुमच्यावर पडली आणि तुमच्या जीवाचा उद्धार झाला. मग आमचं आहे काय? हे आमचं आहे काय? आमच्या सद्गुरूचं आहे, संताचं नाही. संतांनी उद्धार करू शकत, गुरु उद्धार करू शकतो. आणि तो जर उदास असला तर काय, गवतापेक्षाही थालाखालच्या दर्जाचा मान मिळतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जीवाला जर गुरुची भेट झाली, जीवाला जर गुरुची भेट झाली तर जीव ब्रह्माच्या वर जातो. गुरु भेट दिला ना, भेटले ना, तर मग ब्रह्माच्या वर जातो. आता विचार करा, ब्रह्माच्या वर काही आहे काय? परब्रह्माच्या वर काही आहे काय? याचा अर्थ असा, गुरुची जर कृपा झाली तर जीव हा ब्रह्माच्या वर जातो. याचा अर्थ असा, तो ब्रह्मरूप होतो. आता ब्रह्माच्या वर काहीच नाही, म्हणजे तो ब्रह्मरूप होतो. ब्रह्माच्या वर जातो म्हणजे काय? तो ब्रह्मरूप होतो. ब्रह्माच्या वर जातो याचा अर्थ, ब्रह्म हे वाच्य आहे. मी तुम्हाला शब्द बोलून राहिलो, ब्रह्म तुमच्या कानावर पूर्ण राहिले, ऐकू आलं तुम्हाला, ब्रह्म ऐकू आलं की नाही? वाच्य आहे. वाच्य म्हणजे बोलणे. तोंडानं मी बोलतो, कानानं तुम्ही ऐकता. किती झाले? बोला, किती झाले? पण म्हणतो ब्रह्म. आता मला सांगा, तुमच्यात आणि माझ्यात ब्रह्म हा शब्द सगुण का निर्गुण? बोला बोला बोला. वाच्यतेत आला, मी बोललो ब्रह्म, तुमच्या कानावर शब्द पडला, किती झाले? 2. द्वैत का अद्वैत? बोला, द्वैत. पण ब्रह्म हा शब्द जो बोललो, हा ब्रह्म शब्द दाखवा बरं, दाखवा. ब्रह्म हे पा आला, इकडून तिकडे गेला, दाखवा. आहे काय?
मग ब्रह्म सगुण का निर्गुण? हां, म्हणजे तो वाच्यतेचा विषय नाही, तो अवाच्य आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. हा ना, काही काही लोक म्हणतात, आपलेच काही काही साधक आहे असे, मी नाम घेतलं मला अवस्था झाली, मला तर देव दिसलाच नाही, मला तर देव दिसलाच नाही. अरे बाबा, देव ही दिसायची वस्तू नाही. ती आता मला सांगा, वारा आहे की नाही? या 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 वारा आहे की नाही? अरे इथं वारा आहे की नाही? वारा आहे, तुम्ही जगून राहिले का नाही? वारा आहे. काय काय म्हटलं मी? वारा आहे किंवा नाही? तुम्ही काय म्हणता? आहे. आहे म्हटलं सर्वांनी. हां, दाखवा, दिसतो काय? तुम्ही काय म्हटलं? नाही. पहिले काय म्हटलं? हां, मग ते कसं काय समजा? वारा दिसतो काय? नाही. नाही काय? आहे. मग कसं समजायचं की वारा आहे? पंख्याचं बटन दाबायचं, भरभर भर, हां, वारा आहे. मग वारा आहे हे समजणं हा झाला अनुभव. देव आहे आणि नाहीच्या पलीकडे आहे. आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही, पण आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तो दिसायचा विषय नाही. भगवंत हा दिसत नाही, दिसायचा विषयच नाही तो. बरोबर आहे, कारण तो कसा आहे? अवाच्य. शब्दानं त्याचं वर्णन करता येत नाही. मग परंतु हा अवाच्य होतो. मनुष्याने अवाच्य व्हावे त्याला महत्त्व आहे. मनुष्यानं अवाच्य व्हावं त्याला महत्त्व आहे. बसून राहायचं. तुमचं चालू आहे की बंद आहे? अरे मुख हले ना, कंठ हले ना, जीवा स्मरे ना राम, राम हमारा जप करे, हम बैठे आराम. तुमचा जप कोण करू राहिलं? अरे तुमचा जप कोण करू राहिलं? तोच करू राहिले की नाही? तुम्ही काही करा, कामधंदे करा, संसार करा, इकडे फिरा तिकडे फिरा, काहीही करा, तुमचा जप कोण करते? तो रामच तुमचा जप करून राहिला. म्हणून तिच्यावर लक्ष आपलं द्यायला पाहिजे. कबीर कहे कमाल को बजावत है ढोल. कबीर त्या शिष्याला म्हणतो, कबीर त्याच्या शिष्याला म्हणतो, कबीर कहे कमाल को, त्याचं नाव कमाल असते. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. अरे एक श्वास जाए तो तीनों लोकों का मोल. एका श्वासाला तुमच्या एवढी किंमत आहे की तिन्ही लोकांची जेवढी किंमत, स्वर्ग मृत्यू पाताळ याची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत तुमच्या एका श्वासाला आहे. म्हणून श्वास महत्त्वाचा आहे. म्हणून तो बाहेर जायच्या अगोदरच त्या श्वासाला पकडा. लक्ष ठेवा तिच्यावर, चालू ठेवा, त्याला विसरायचं नाही. आम्हाला विसरले तरी चालेल, श्वासाला विसरायचं नाही. तुम्ही मला शिव्या दिली तरी चालेल, मी तुम्हाला शिव्या दिले तरी चालेल, पण त्याला विसरायचं नाही. बरोबर आहे? हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करता, हरी बोला. आता तुम्ही माझ्याशी भांडून राहिले, मी तुमच्याशी भांडून राहिलो. बरोबर आहे? श्वास चालू आहे का बंद आहे? तुम्ही मला शिव्या दिली तरी, मी तुम्हाला शिव्या दिलं तरी, फक्त लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या हरिपाठात आहे ज्ञानेश्वर आपल्या एकनाथ महाराजाच्या. बरोबर आहे? मग श्री गुरु जर उदास झाले, बरोबर आहे, तर जीवाला तृणा इतकीही देखील किंमत राहत नाही. वस्तुतः जीव हा कोण आहे? ब्रह्मच आहे. त्याला श्री गुरुची सहायता मिळाली नाही तर त्याला काडी इतकीही किंमत राहणार नाही. बरोबर आहे? म्हणून ज्या शिष्याची श्री गुरुची उपासना खूपच केली आहे, ज्या शिष्याने श्री गुरुची उपासना केली, म्हणजे श्री गुरुवर भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला आणि त्याने श्री गुरुच्या आज्ञेवरून स्वतःचा देह ओवाळून टाकला. गुरु जशी आज्ञा करतील तसं, गुरु जसं म्हणतील तसं, त्याच्या आज्ञेवरून त्यांचं हे काम करायचं, ते काम कर. आमचं तर बापा पाहून नाही राहिले पुढे, ऐका नाही असे बसलेले इच्छा. पण जो असा असेल त्याला ठसेल.
ठसेल. विचार करा, नाही काय. आणि म्हणून गुरुच्या आज्ञेवरून स्वतःचा देह देखील वाळवून टाकला आहे. अशा साधकाने केलेल्या परमार्थाचे उपाय एखादे झाड फळांनी भरलेले असते, त्याप्रमाणे ते फलीभूत होते, नाही काय. तर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्याच बागेतील फळे, उदाहरण दिलं बागेचं, आपल्याच बागेतील फळे आपल्याच हाती येण्याकरता बागेमध्ये वसंत ऋतू आला असला पाहिजे. आपली बाग पेरली आपण, बागले फुलं वगैरे म्हणजे खूप झाडं लावलेले आहेत. मग त्याला फुलं केव्हा येतील? ज्या वेळेस वसंत ऋतू येईल तेव्हा. मध्ये येणार नाही. केवळ झाडाची जोपासना करून झाडांना फळे येत नसतात. लहानसं झाड आहे, तुम्ही जोपासना करून राहिले, त्याला खत देऊन राहिले, आजूबाजूला काट्याकुट्या लावून राहिले, पाणी देऊन राहिले, पण त्याला फळं केव्हा येतील, फुलं केव्हा येतील? ज्या वेळेस वसंत ऋतू येईल तेव्हा. मध्ये येणार नाही. त्यामुळे वसंत ऋतू फळे येतात. त्याप्रमाणे वेदरूपी वनात श्री गुरुच्या कृपादृष्टी रूप वसंताने प्रवेश केला की आपण केलेली जी सेवारूप वृक्ष असते, या सेवेचा जो मोबदला आहे तो मोबदला मोक्षाच्या रूपानं आपल्याला मिळतो. म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि म्हणून श्री गुरु कृपा रूप वसंताचा देह रूपवनात प्रवेश न झाला तर आपली फळे आपल्या हाती येत नाही. अरे वसंतच आला नाही, त्याला फळं फुलं आपल्या हाती येतील काय? नाही. केला तर मोक्षच आपला, अन्य कोणीच नाही. मनुष्याला देह स्त्री पुत्र धन हे आपले वाटतात. ऐकून घ्या, बायको पोरं धन दौलत पैसा अळका हे एखाद्या मनुष्याला आपलं वाटतात. हां, आपलं आहे, हे आपले आहे. ऐका, तो तुमचा आहे काय? हां, पण फक्त स्वरूपच आपलं आहे, लक्षात घ्या. बाकी कोणीच नाही, आपलं स्वरूपच आपलं आहे. तुमच्या आतमध्ये जे स्वरूप आहे, ईश्वरीय स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, तेच फक्त तुमचं आहे. बाकी बायको नाही, पोरं नाही, नवरा नाही, काय नातवंड नाही, कोणीच नाही. पैसा अळका जमीन जुमला हेल्या माळ्या काहीच नाही. तुमचं स्वरूप तुमचं आहे, तेच महत्त्वाचं आहे. आणि तेच आपल्याला देह सोडल्यानंतर आपल्याला तिकडे त्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. आणि त्याच्याच करता हा परमार्थ आहे. आणि म्हणून वैष्णव मेळावा गुरुपौर्णिमेला आपल्याला सर्वांना यायचं आहे. आहे म्हणत जा ना तुम्ही नुसते. अरे मीच म्हणतो, तुम्ही चुपचाप बसले. हे काही कठीण काम आहे, असं नका करू. निदान एवढं मी बोलतो, तुम्ही आहे तर म्हणा. तिकडे ऐकू येतं काय सर्वांना? ए बाबा, त्या कोपऱ्यात ऐकू येतं काय? हां, बरं. हां, अर्थात आपण केलेल्या उपायाने आपलेच स्मरण आपल्या हाती येण्याकरता श्री गुरून प्रसाद झाला पाहिजे. म्हणून गुरुचा प्रसाद मिळाला पाहिजे, गुरुची कृपा व्हायला पाहिजे. म्हणजे मोक्ष हे आपलं स्वरूपच आहे हे कळण्याकरता गुरु पाहिजे. बरोबर आहे. मग श्री गुरुच्या कृपादृष्टीचा प्रभाव कसा आहे सांगतात. गुरुनं कृपा केली, मग त्या कृपेमध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे हे सांगतात. की त्यांनी आपल्या दृष्टीने अनुकुचीदार अग्राने, आता हे माझं पाहण्याचे डोळे बाहेरचे आहे, पण या डोळ्याच्या आतमध्ये अंतरदृष्टी आहे, ती एवढी अनुकुचीदार आहे, सुईच्या टोकापेक्षाही अनुकुचीदार आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, त्यांनी आपल्या दृष्टीने अनुकुचीदार अग्राच्या टोकाने स्थूल शरीराला खोचले. सद्गुरूच्या अनुकुचीदार दृष्टीने शिष्याच्या शरीराला, स्थूल देहाला म्हणजे शरीराला
खोचले, खोचले म्हणजे टोचले, काय होईल? काय होईल? अरे नाही कळलं अजून? तर स्थूल शरीरापासून कारण शरीरापर्यंत निराश होऊन तो जीव मुक्त होतो. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह तीनही देहाच्या पलीकडे तो जातो आणि तो जीव मुक्त होतो. तर सद्गुरूच्या कृपादृष्टीनं आपल्या या स्थूल देहाला टोचलं तर मग का गुरुजवळ सुया आहेत काय? कशानं टोचतात गुरु? आपल्या या दृष्टीनं. एवढी त्या दृष्टीत काय आहे? शक्ती आहे. म्हणून आमच्या जास्त पुष्कळ राहिलं आपलं, थोडंसं 5 मिनिटात. तर आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की श्री गुरुची कृपा दृष्टी रूपद भाल्याचे अनुकुचीदार नोक. भाला कसा असतो? हां, तर भाल्याचं टोक म्हणजे सद्गुरूची अनुकुचीदार कृपा दृष्टी. शिष्याच्या स्थूल देहावर पडले म्हणजे या देहावर जर पडले तर तो देहत्रयातून पार होतो. स्थूल देह हा जो दिसतो हा कोणता आहे? तुमच्यासमोर बसलेला आहे स्थूल देह आहे. याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, जो सूक्ष्म देह मेल्यानंतर सोडून जातो. आणि त्या सूक्ष्म देहामुळे सूक्ष्म देह आहे, त्याला दुसरं नाव आहे वासना देह आहे. बरोबर आहे? हां, तर तो वासना देह, तो सूक्ष्म देह, हा देह सुटल्यानंतर म्हणजे मनुष्य मेल्यानंतर तो निघून जातो आणि त्याच्या कर्माची फळं त्याला मिळतात आणि पुन्हा तो जन्माला येतो. पण सद्गुरूची अनुकुचीदार दृष्टी त्या शिष्यावर जर पडली तर तो देहत्रयातून पार होतो. म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह तीनही देह त्याचे शिल्लक राहत नाही. म्हणजेच त्याला पुन्हा जन्माला यायचं कामच राहत नाही. म्हणजेच त्या जीवाचा मोक्ष मिळतो, त्या जीवाला मोक्ष मिळतो, त्या जीवाचं कल्याण होते, तो मुक्तीचा अधिकारी होतो. नाही काय? मनुष्याने श्री गुरुकृपेच्या देहत्रयातून पार पडणे हे प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. आता लक्षात घ्या, तीनही देह पार झाले पाहिजे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह तीनही देहाच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे. कारण त्यांनी स्थूल देहावर दृष्टी टाकली. पहा, हाळा मासाचा हा देह आहे, आहे का नाही? आहे का नाही? हाळा मासाचा आहे की नाही हा देह? का दुसरं काही बसवलं याच्यात? मातीचा लेप? अरे बोला ना, आहे ना? या हाळा मासाच्या देहाला स्थूल देह म्हणतात. मग सद्गुरूनं या स्थूल देहावर दृष्टी टाकली तर कारण देहाचा निराश होतो. कारण देहाचं शिल्लक राहत नाही. गुरुच्या कृपेनं फक्त नजरेनं दृष्टी टाकली तर कारण देहाचं शिल्लक राहत नाही. म्हणजेच मनुष्य जीवनमुक्त होतो. काय होतं? जीवनमुक्त होतो. तेव्हा अगोदर कारण देह नाहीसा होतो. लक्षात घ्या, सर्वजण सांगतो तुम्ही कधीही मर्रा, तुम्ही कधीही मर्रा. ऐकू राहिलं का सर्व? हां, पहिले काय नाहीसे होते? कारण देह. पहिले हा हाळा मासाचा स्थूल देह, याच्या आतमधला सूक्ष्म देह, वासना देह, आणि त्याच्या आतमध्ये आहे कारण देह. तो सर्वात पहिले कारण देह खलास होऊन जातो. गुरुची कृपा झाली की कारण देह खलास. राहिला कोणता? ऐकून घ्या, राहिला कोणता? सूक्ष्म देह, वासना देह हा राहिला आणि हे हाळा मासाचा देह हा राहिला, आहे का नाही? मग पुन्हा वाचून दाखवतो. अर्थात मनुष्य जीवनमुक्त होतो तेव्हा अगोदर कारण देह नाहीसा होत असतो. म्हणजे तुम्ही इथं बसलेल्या सर्वांचे कारण देह कसे झाले? कसे झाले? नाहीसे झाले. बरोबर आहे. आणि लिंगदेह भर्जित बीजाप्रमाणे होतो. जो भर्जित जो लिंगदेह आहे म्हणजे सूक्ष्म देह आहे किंवा त्याला वासना देह आहे, याला लिंगदेह म्हणतात. हा भर्जित बीजाप्रमाणे म्हणजे ते बीज भाजल्या जाते. अवस्था झाली की बी भाजलं. आता हा
सूक्ष्म देहच वासना देहच जर शिल्लक राहिला नाही तर तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागेल काय? सर्वांनी सांगा, यावं लागेल काय? नाही त्या कोपऱ्यात यावं लागते काय? हां, यावं लागेल काय? नाही येणं पडणार. कारण हा जो सूक्ष्मदेह आहे हा भर्जित आहे. नामानं तो काय होतो? भाजल्या जातो. एकदा अवस्था झाली की तो भर्जित काय होतो? बीजाप्रमाणे नाश पावतो. आणि स्थूल देह हा सर्वांचा दिसतो. स्थूल देह हा सर्वांचा कसा आहे? सारखाच आहे की नाही? प्रत्येकाला हात पाय नाक डोळे आहे की नाही? स्थूल देह हा जसाच्या तसाच राहिलो. त्याला मेल्यानंतर जाळावं लागते. ऐकून घ्या, समजलं काय? त्याला मेल्यानंतर जाळावं लागते. पहिले कारण देहाचा निराश होतो. कारण देह शिल्लक राहत नाही. वासना देह जो आहे, सूक्ष्म देह जो आहे हा भर्जित बीजाप्रमाणे भाजल्यामुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. आणि हा जो स्थूल देह आहे हा स्थूल देह जोपर्यंत चालला, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो चालत राहील, चालत राहील, चालत राहील, चालत राहील. आयुष्य संपलं की तो देह सोडून जाईल. आता तो त्यानं जर या स्थूल देहामधून जर देह सुटला त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल काय? बोला. कारण देहाचा निराश झाला. बी भाजून गेलं. पुन्हा जन्माला यायचं? कधीही मेला तरी त्याला पुन्हा जन्माला यायचं कारण नाही. आता लक्षात घ्या, कोणता बुवा काही सांगेल तुम्हाला, हो नाही तर चालले हा बरोबर. अरे डोकं ठेवून तोंड लावलं पाहिजे लोकाईबरोबर तोंड दिलं पाहिजे आपण, डोकं ठिकाणावर ठेवून. बुवा म्हटलं की चालले आपलं बाया. हा ना. अरे तुमचं ज्ञान दाखवा ना द्यायला, सांगा ना तुम्ही. काय कठीण काम आहे बुवा. बाया विशेष माणसाचं जाऊ द्या, ते ऐकत बी नाही. हां, समजलं काय? हां, हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे बरं. परमार्थ कशाकरता करावा लागतो? फक्त याच्याकरता. कारण देहचा निराश झाला पाहिजे, सूक्ष्म देह भाजला पाहिजे, म्हणजे पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो देह चालतो. हा देह खलास झाला म्हणजे त्याला जाळावं लागतं, म्हणजे तो जीव विधेयी होतो, म्हणजे त्या जीवाचा उद्धार होतो. बरोबर आहे. आणि त्याला मेल्यानंतर जाळावे लागते. इतर बद्ध जीवात आणि जीवनमुक्तात हा फरक आहे. म्हणून तुम्ही जीवनमुक्त आहात. मलकापुरातले सर्व बद्ध आहात. बद्ध समजून राहिलं काय? तुम्ही कोण आहे? सर्व जीवनमुक्त आहे. कारण तुम्ही जिवंत आहे की नाही? जिवंत आहेत. जिवंत असून तुम्ही मुक्त आहात म्हणून जीवनमुक्त आहात. मलकापुरातले लोक कसे आहे? अरे कसे आहे? ऐका नाम त्यांच्याजवळ. मग कसे आहेत ते? बद्ध आहेत, बांधलेले आहेत, पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. कळून राहिलं काय? ते गंज म्हणत असते मी खूप देवदेव करतो, जप करतो, तप करतो, ध्यानधारणा करतो, तीर्थयात्रा करतो, दानधर्म करतो. बाबा आता माझ्या जीवाचा उद्धार आहे. कधीच उद्धार होणार नाही. लक्षात घ्या. हां, म्हणून बद्ध जीवामध्ये आणि जीवनमुक्तामध्ये हा भेद आहे. जीवनमुक्तात प्रारब्ध आहे. आता तुम्ही जीवनमुक्त आहे, तुम्हाला प्रारब्ध आहे की नाही? तुम्ही जीवनमुक्त आहे सर्व, म्हणजे तुम्हाला प्रारब्ध आहे. प्रारब्ध आहे म्हणजे जोपर्यंत तुमचा देह चालू आहे, जिवंत आहे, तोपर्यंत प्रारब्ध आहे आणि ते तुम्हाला भोगावंच लागेल. आता काही पुन्हा याच्यावर प्रश्न मी एवढी देवदेव करते, नाम घेतलं, प्रबोध झाला, सर्व झालं, आणि काय माझ्याच मागे लावलं देवानं. मला खूपच दुःखी केलं देवानं. हे किती देवदेव करते तरी जमतच नाही. काय माझी परीक्षा पाहतो काय माहीत. अरे अनंत जन्मीचं पापकर्म आहे ते लक्षात घ्या. अनंत जन्मीचं पापकर्म आहे ते तुम्हाला याच जन्मात फेडायचं आहे. याच जन्मात. पुढे जन्म नाही. म्हणून याच जन्मात तुम्हाला फेडायचा, म्हणून तुम्हाला दुःख होते.
होऊ द्या ना, दुःख झालं तर झालं. अरे भोगा, देह आहे तोपर्यंत दुःख आहे, हा देह गेलं की मोकळे. मग तुम्हाला जन्माला यायचं काम नाही. आणि बाकीचे किड्या मुंगी गवत अमुक टमुक चाल द्या. तुमचं आहे का तसं? तुमचं आहे का तसं? नाही. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, सर्वजण भाग्यवान आहात. परंतु देहपातानंतर त्याला जाण्याकरता लिंगदेह शिल्लक राहत नाही. अरे तुम्ही कधी मरा, तुम्हाला लिंगदेहच नाही, तो बाजल्या गेला तर तू पुन्हा जन्माला येईल कसा? हां. आणि कारण देह तर बोध होता क्षणीच खलास होतो. तुम्हाला नाम मिळता बरोबर तुमचा कारण देह खलास झाला. नाम कानावर पडलं, कारण देह खलास झाला. अवस्था झाली, बीज भाजलं, पण जन्माला यायचं कारण. मुकोटपर्यंत जिवंत राहायचं जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत. आयुष्य संपलं. रामकृष्ण हरी. बरोबर आहे? समजून राहिलं काय? अरे तिकडे समजते का नाही? हां, थोडं राहिलं 5 मिनिट. असा अलौकिक प्रकार श्री गुरुच्या कृपादृष्टीमुळे आहे. गुरुनं कृपा केली तर एवढा फायदा होतो. गुरुनं जर कृपा केली त्या जीवावर तर एवढा फायदा होतो. आणि जर कृपा केलेली नाराज असेल, नाही काय, द्वेष करत असाल, मत्सर करत असाल, मोठेपणाचं आव्हान असं जर असेल तर मात्र त्या जीवाचा तो जीव ब्रह्मापर्यंत जाऊनही पुन्हा जीव रूपापर्यंत येतो. जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. वाजवा टाळ्या. थांबा, अरे अगोदरच वाजवायला पाहिजे. वाजवा म्हणा लागतं तुम्हाला, काय कठीण आहे वा. काही हरकत नाही, काही हरकत नाही. अरे तुम्ही प्रवचन ऐकताय काय कमी आहे काय? अरे भाग्य पाहिजे प्रवचन ऐकायला. आम्ही तळफळत होतो श्रीपाद बाबाचं प्रवचन ऐकायला. 6 महिन्यातून एकदा येत, 12 महिन्यातून एकदा येत. हां, आता तुम्हाला तर तुमची तर किती प्रवचनं कानावर पडले, म्हणजे तुम्ही भाग्यवान आहेत की नाही? हां हां. मग असा अलौकिक प्रकार श्री गुरुच्या कृपादृष्टीमुळे आहे. श्री गुरूंनी दृष्टी टाकली कुठे? मग आता गुरूंनी तर कृपादृष्टी टाकली, मग आपली दृष्टी टाकली कुठे आणि काय केलं? कृपादृष्टी तर टाकली, पण काय केलं? हां, हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि एवढे शिष्याकडून त्यांना यश मिळाले. एवढं करून एवढ्या जीवाचा उद्धार झाला असं जरी गुरुला कळालं तरीसुद्धा मला यश मिळाले असा अहंकार गुरुच्या ठिकाणी नसतो. किंवा मी इतक्या जीवाला नाम दिलं, इतक्या जीवाचा उद्धार झाला, हे माझ्यामुळे झालं, हे नाही, असा अहंकार त्याला नसतो. अरे नाम तुमच्याच भाग्यात होतं, तुम्हालाच ते मिळालं आणि तुम्हीच तुमचा उद्धार करून घेतला. फक्त आधार कोणाचा घेतला? गुरुचा. मग गुरु म्हणजे काय? तुम्ही नाही काय? जो अनुभव गुरुला तोच कोणाला? तुम्हाला. त्यामुळे अहंकाराचं काहीच काम नाही. त्याच्यामुळे अहंकार फार खराब आहे बरं. अहंकार जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवतो. म्हणून अहंकार कोणीच करू नका. कोणत्या साधकानं अहंकार मीपणा करायचा नाही, मोठेपणा करायचा नाही. असा अभिमान घेत नाही, हे गुरुचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. गुरु कधी स्वतःकडे अभिमान म्हणजे अहंकार येऊ देत नाही. आणि यदा कदाचित आला तरी तो स्वतःला सांभाळतो. अरे मी फुगून राहिलो, त्याचं त्याला कळते. तो ताबडतोब तो अहंकार काय करतो? बाजूला टाकतो. त्याचं त्यालाच कळते. हा अहंकार येऊ देऊ नये. 1 तास झाला का भाऊ? झाला? हां, जागेहून कोणी उठू नका मी म्हटल्याशिवाय. मग हा कोणी उठणार नाही, यात ठेवा. मी पाहून राहिलो सर्वांकडे. हां. तर आज श्रीपाद बाबाच्या कृपेनंच मी या ठिकाणी बसलो. सत्संग झाला, आनंद झाला. आणि इतके लोक पाहून तो इतका आनंद झाला की आता माझी भूकच गेली, मी जेवणारच नाही.
फिकीर करू नका, जेवल्याशिवाय जाणार नाही. कारण काय, हा जो आम्हाला जो अधिकार मिळाला हा कसा मिळाला, गुरु परंपरेनुसार मिळाला. ओम हंसा ब्रह्मा अत्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सखायानंद शांतामाई बंडोबा केरोबा आणि आमचे गुरु श्रीपाद बाबाचे आम्ही आणि आमचे तुम्ही. म्हणजे तुमचा आबा कोण, श्रीपाद बाबा. आणि म्हणून तुमच्या सर्वावर श्रीपाद बाबाची कृपा आहे. आणि अशीच कृपा अन्य अज्ञानी माणसावर राहावी, अशीच कृपा अज्ञानी माणसावर राहावी, नाही काय, साध्या भोळ्या लोकांवर राहावी. म्हणून आज मी पुन्हा एकाला गुरुपदाचा अधिकार देतो. त्या व्यक्तीचं नाव मी आता सांगणार आहे. त्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर सर्वांनी टाळी वाजवायची, बरोबर आहे. आता मी जो गुरु परंपरेनुसार अधिकार देऊन राहिलो हे मी देतो काय, नाही, माझे सद्गुरू श्रीपाद बाबाच देतात, मी देत नाही. मी येणा म्हणून हे पहिलं सांगितलं. तर गुरुपदाचा नाम देणं आणि प्रबोध देणं याचा अधिकार मी ज्या व्यक्तीला देतो त्या व्यक्तीने इथं माझ्याजवळ यायचं. त्या व्यक्तीचं नाव आहे उमाकांत चोपडे दाभाडी. त्यांनी इथं यावं. काढते या हां सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु श्री गिरिराज भगवान की. अवधूत चिंतन हां या